नाही नाही, तोडायची नाही बिल्डिंग. आम्ही गरीब आहो. एक मुलगा माझा नोकरी करतो. आम्ही 6 माणसं बसून खातो. आमची 2 मुलं शाळेत आहे. त्यांचा खर्च बघायचा काय, आता खोलीचा खर्च बघायचा. नगरपालिका जर तोडायला आली ना, नगरपालिकांनी माझी सोय करावी. असं साईडला बस. माझ्या मुलग्याच्या अंगात ताकद नाही आहे की आता दुसरीकडे पैसे भरून भाड्याने खोली घ्यायची. हिंमत नाही माझी. माझी बिल्डिंग पण पडलेली आहे. मी कुठे जाणार? तेव्हा मला आधार म्हणून नगरपालिकेने त्याचा विचार करावा. आम्ही पोलीस काय तुमची मागणी आहे? ना, आम्ही लोकांना गोरगरिबांना आम्ही बेघर व्हायला देणार नाही. कारण जेव्हापासून ही बिल्डिंगचं काम चालू होतं तेव्हापासूनच अधिकाऱ्यांना माहितीच होतं असेल ना की इथे बाबा बिल्डिंगचं काम चालू आहे. आणि ज्या व्यक्तीने जो अर्ज केलेला आहे त्या व्यक्तीवर पण आमची मागणी आहे, तिची पण चौकशी व्हावी. ती प्रत्येक बिल्डिंगला आणि प्रत्येक लोकांना, प्रत्येक नागरिकांना इथे त्रास देत आहे. आणि मग तिची चौकशी अजूनपर्यंत का केलेली नाही आहे? मग अधिकारी तिच्या ह्याच्यावर जर आज आले, महानगरपालिकावाले आज इथे बिल्डिंग तोडण्यासाठी आलेले, महानगरपालिकेकडे कोर्टाची ऑर्डर कुठे आहे? आणि ह्या बिल्डिंगचा कोर्ट मॅटर चालू आहे. मग जो आम्हाला कोर्ट जो न्याय देईल, आम्ही कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बाजूलाच पालिका अधिकारी म्हणूनच आम्ही आलेलो आहे. जसा 65 बिल्डिंगला न्याय मिळाला तसंच ह्या बिल्डिंगला पण न्याय मिळणार. गोरगरिबांना आम्ही बेघर व्हायला देणार नाही.